आपल्यामार्फत एक गोष्ट मला या ठिकाणी माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीनं या ठिकाणी आपल्या आणि सरकारच्या निदर्शनास आणायची। माझा मतदारसंघ अध्यक्ष महोदय हा काही भाग गोदावरी खोऱ्यामध्ये आणि काही भाग कृष्णा खोऱ्यामध्ये येतो। डोंगराळ असलेला आमचा हा मतदारसंघ याच्यामधली जवळपास 41 गावं ही गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत। आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की जायकवाडीचा प्रकल्प झाला आणि जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये पुरेसं पाणी साठवलं जात नाही, अशा प्रकारची भूमिका खाली जायकवाडीच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी घेतली। आणि त्यानंतर त्याच्यावर बराचसा उहापोह झाल्यानंतर 7/10/2006 साली या निर्णयाचं सरकारने एक परिपत्रक काढलं आणि 5 दशलक्ष घनफूट पेक्षा जास्त मर्यादेचं बंधारे किंवा पाझर तलाव त्या ठिकाणी साठवण क्षमता निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी नाशिकवरून त्या विभागाची परवानगी त्या ठिकाणी अनिवार्य केली। आणि त्या माध्यमातून आमच्या या भागामध्ये नव्यानं बंधारं किंवा नव्यानं पाझर तलाव घ्यायला त्या ठिकाणी निश्चितपणे बंदी आली। त्यानंतर काही लोकांनी जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिका दाखल केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक 173/2013 अनुषंगानं 2023/9/2016 साली पुन्हा एकदा 5 ऐवजी त्याची कॅपॅसिटी 3.5 TMC पर्यंत त्या ठिकाणी आणली। त्याच्यावर पाणी अडवायचं असेल तर परवानगी घेतल्याशिवाय पाणी अडवता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय घेतला। आणि त्याच्यामुळं निश्चितपणे माझ्या मतदारसंघातल्या 41 गावांच्यावर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अन्याय झाला। तेव्हापासून आजपर्यंत 9 वर्षात आम्हाला एक थेंबही पाणी त्या ठिकाणी अडवता आलेलं नाही। आणि त्याच्यामुळं जवळपास आमच्या त्या भागातलं क्षेत्र जे आहे ते 27,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि हे 27,000 हेक्टर क्षेत्र आज पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित राहिलेलं आहे। आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्या सरकारला एक विनंती करायची की साहेब, गोदावरी खोऱ्यामध्ये जर तुम्ही एवढं पाणी त्याच्यामध्ये उपलब्ध करणार आहात तर मग हा जो कोर्टातून या ठिकाणी आम्हाला जो या जनहित याचिकेच्या माध्यमातून जे बंधन पाणी अडवण्याला आले ते बंधन त्या ठिकाणी याचिका त्या ठिकाणी शासनाला दाखल करून हे बंधन काढलं पाहिजे, अशी भूमिका खऱ्या अर्थानं मी आज या निमित्ताने या ठिकाणी आपल्यासमोर मांडतोय। आणि आम्ही जे आता नव्यानं प्रस्तावित केलेले 4-6 प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना शासनानं मंजुरी द्यावी, अशा प्रकारची मी शासनाला विनंती करतो। आणि आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अध्यक्ष महोदय आपले धन्यवाद मानून थांबतो। बापूसाहेब पठारे। जय हिंद।